नमस्कार मंडळी, आजचा जो विषय ना तो विषय असा आहे की शेतकरी शेण विकून सुद्धा पैसे कमवू शकतो का? हा हे खरं आहे का? तर मित्रांनो, अशीच इंस्टावर एक बातमी आली की शेतकऱ्याने डायरेक्ट शेण विकून डायरेक्ट कोटीचा बंगला बांधला. म्हणजे शेतकरी बांधवांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढेच आहे की आपण आपल्या शेतामध्ये एवढं तंत्रज्ञान वापरतो, म्हणजे वापरून वापरून डोकं चालवतो, पण त्या डोक्याने एका शेतकऱ्याने डोकं लावून शेण विकून त्याने डायरेक्ट कोटीचा बंगला बांधला. आज कोटीचे त्याच्याकडे पैसे आहे, कोटीचा माल आहे, त्याच्याकडे कोटीचे ना धना मारण्याचे पैसे आहे. असं काम शेतकऱ्यांनी केले आहे. म्हणजे तो शेतकरी कुठला आहे ती काय सांगेन मी तुम्हाला. पण शेतकरी बांधवांनो, सांगण्यात आलं आहे की तो आज कोटीच्या घरात राहतोय. तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे शेतकरी बांधवांनो, की आपण जेव्हा शेण काही काही काय करत असतात, शेण कुणीकडे बी पडत असतं, शेण फेकून देतात, काही पण करतात, काही पण अमुक ढमुक काही पण काही करतात. पण आपण त्याचा कधी वापर केला आहे का? याच्यापासून काय होऊ शकतं का? याच्यापासून काही बनू शकतं का? हे विकू शकतं का शेण? हे सुद्धा आपल्या मनात इच्छा आली का? आपण डोक्यामध्ये घेतलं का? कधीच नाही घेतलं. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की काही शेतकरी मित्रांनी काय केलं आहे की डोक्यामध्ये घेऊन त्यांनी डायरेक्ट शेणाचा वापर करून पैसे कमवले आहे. ते कसे कमवले आहे ते सुद्धा मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, तो राहणार शेतकरी बांधव असा आहे की त्यांना काही गाईचं शेण म्हणजे सोडा शिपण्यासाठी काही त्याच्या गवऱ्या तयार केल्या बघा. गवऱ्या तयार करून 2-3 रोजधानी असतात, ते गवऱ्या तयार करून त्याच्यात थापून आणि ते सगळं शेण तयार करून ते गौरीची एक किंमत लावली ₹20 ₹30 आणि ते शहरामध्ये विकण्याचं काम सुरू केलं. म्हणजे तिथं गॅसचे शिल्लक पैसे लागायचे, तिथं त्या शेतकऱ्याने डायरेक्ट शेणाचा वापर करून शेतकऱ्यांना म्हणजे फ्रीमध्ये ₹20-20 ₹20-20 ते गवऱ्या त्या वापर केल्या आणि 50-60 गाई घेतले. त्याचा शेणाचा दुष्परिणाम म्हणजे शेतामध्ये जास्त वापरणं, म्हणजे शेतामध्ये शेतामध्ये फेकल्याच्या नंतर जास्त झाले, शेतामध्ये कमी वापरतात. शेतामध्ये कमी वापरल्यानंतर त्यांनी डायरेक्ट असा जुगाड वापरला. म्हणजे शेतामध्ये मित्रांनो एवढं शेणखत लागत नाही. म्हणजे लागलं तर आपण टाकून द्यायचं आणि 50-60 गाईचं शेण कधी वाया जातं. मग वाया गेल्यानंतर त्यांना डोकं लावलं आणि शहरामध्ये गवऱ्या विकण्याचं काम केलं. केल्याच्या नंतर त्याला ₹20-30 त्यांना आज त्याच्या घरी कॅटली आणि कोटीचा बंगला शेण विकून बांधला आहे. हे विष्टावरून सांगतोय, फेक नाही. तुम्ही विष्टावरती जाऊन बघू शकता, YouTubeवर सुद्धा आहे. तर आपला शेणाचा दुर्व्यवहार करू नका, शेणाचं लांब फेकू नका. ते रंग विकत आणूच तर शेतकरी बांधवांना आपल्या घरच्या घरी रंग बनवा आणि त्याचा सोडा शिपा. म्हणजे खूप चांगला आहे. आपण दुसऱ्याकडून आणून काहीच फायदा नाही. तर हेच सांगणं होतं शेतकरी बांधवांना. तर ह्या व्हिडिओला संपूर्ण लाईक मारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाहेरचे देश म्हणजे बाहेरचे रंग आणू नका. आपल्या गाईचं शेणाचं शेण खूप भारी असतं. तेच आजचं आपण एवढं बोलणार होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो. तर शेतकरी बांधवांनो, याला खर्च काही नाही, फक्त त्यांनी 60 का 70-80 गाई आहे त्याच्याकडे आणि तेवढ्या गाईचं शेण तो शेतकरी विकत आहे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.